बांगलादेशातील 298 मतदारसंघासाठी 13व्या राष्ट्रीय संसदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. 12 फेब्रुवारीला या निवडणुका असून एकूण 1981 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या 1981 उमेदवारांपैकी फक्त 80 उमेदवार गैरमुस्लिम म्हणजेच हिंदू आणि ख्रिश्चन धर्माचे आहेत. निवडणूक झाली तर यातील सर्वच उमेदवार निवडून येणार नाहीत. म्हणजेच एकूणच बांगलादेशच्या निवडणुका होऊनही हिंदूंच्या समस्या संसदेत मांडण्यासाठी आवाज नसल्याचंच लक्षात येतं. यामध्येच हिंदूंनी मतदानापासून दूर व्हावे यासाठी हिंदूंवर एकामागून एक हल्ले चालूच आहेत. याच दरम्यान आता बांगलादेशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन युनिटी काउन्सिलने अल्पसंख्याक सुरक्षित नसल्याचा आरोप करत संविधानिक हक्कांसाठी 8 कलमी मागण्यांची सनद जारी केली आहे. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगितलंय. ज्या बांगलादेशाला भारताने स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दिलं, त्याच देशात आज हिंदूंची अवस्था दयनीय झाली आहे. भारतात आणि महाराष्ट्रात मात्र आज दिवसेंदिवस मुस्लिमांचे प्रतिनिधी वाढत आहेत. आजच्या या व्हिडिओत बांगलादेशातील निवडणुकांमधील हिंदूंची संख्या इतकी कमी का आहे, हिंदूंवरील हल्ल्यात सध्याचे अंतरिम सचिव युनुस शेख यांची भूमिका आणि त्यावर बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन युनिटी काउन्सिलची प्रतिक्रिया यासंबंधी माहिती घेऊया. नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे. बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची नामांकन प्रक्रिया गेल्या शनिवारी पूर्ण झाली. बांगलादेश निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बांगलादेशातील 298 मतदारसंघांमध्ये एकूण 1981 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी 1732 उमेदवार 51 नोंदणीकृत राजकीय पक्षांचे आहेत, तर 249 अपक्ष उमेदवार आहेत. दरम्यान या निवडणुकीत अल्पसंख्याकांचा म्हणजेच हिंदू आणि ख्रिश्चनांचा सहभागी खूपच कमी आहे. सुमारे 1981 उमेदवारांमध्ये केवळ 80 अल्पसंख्याक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तेथील हिंदूंच्या संरक्षणासाठी बांगलादेश राष्ट्रीय हिंदू महाजोतचे सरचिटणीस गोविंद चंद्र प्रामाणिक हे गोपाळगंज 3 येथून कोणताही पक्ष न स्वीकारता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीला अवघे 12 दिवस राहिले असताना हिंदूंवरील हल्ले मात्र थांबायचे नाव घेत नाहीयेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या अवघ्या 45 दिवसांच्या कालावधीत बांगलादेशात किमान 15 हिंदू अल्पसंख्याक नागरिकांच्या हत्या झाल्याची नोंद आंतरराष्ट्रीय आर्थिक वृत्तपत्रे आणि मानवाधिकार संस्थांच्या अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था राईट्स अँड रिस्क अनालिसिस ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार या कालावधीत झालेल्या सर्व हत्या वेगवेगळ्या जिल्ह्यात घडल्या असल्या तरी यातील समान धागा म्हणजे सर्व हिंदू अल्पसंख्याक आहेत. या घटनांमध्ये जिवंत जाळणे, धारदार शस्त्रांनी हल्ले, टोळक्यांकडून मारहाण तसेच किरकोळ वादांना हिंसक स्वरूप देऊन केलेल्या हत्या यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये हिंदू तरुणांना झोपेत असताना दुकानात किंवा घरात पेट्रोल टाकून जाळण्यात आलं, तर काही ठिकाणी व्यवसाय, जमीन किंवा दैनंदिन वादाच्या नावाखाली टोळक्यांनी मारहाण करून त्यांचा जीव घेतला. जरी प्रत्येक प्रकरणाचा तपास वेगवेगळ्या कारणांनी सुरू असला तरी सातत्याने हिंदू समाजालाच लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र अनेक स्वतंत्र अहवालातून पुढे येते. या सर्व घटनांवर बांगलादेशचे अंतरिम सरकार म्हणजेच युनुस सरकार अनेकदा सामान्य गुन्हे किंवा स्थानिक वादातून झालेले मृत्यू असं म्हणून याकडे दुर्लक्ष करतायत. हिंदूंवरील अत्याचाराला फेक नेरेटिव्ह म्हणत आहेत. त्यामुळे या सर्व घटना घडवून आणण्यामागं त्यांचाच हात असल्याचा आरोप बांगलादेशातील अल्पसंख्याक संस्था करत आहेत. 45 दिवसात सलग 15 हिंदूंच्या हत्या होणं हा केवळ योगायोग मानता येईल का, असा प्रश्न तिथं उपस्थित झालाय. यावर गुरुवारी बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन युनिटी काउन्सिलनं पत्रकार परिषद घेत अल्पसंख्याकांवर अत्याचार आणि असुरक्षिततेचा आरोप केलाय. संघटनेने अल्पसंख्याकांच्या सुरक्षा आणि संवैधानिक हक्कांसाठी 8 कलमी मागण्यांची सनद देखील जारी केली आहे. यामध्ये धार्मिक, वांशिक आणि आदिवासी समुदायांचे पूर्ण संरक्षण करण्यासाठी त्वरित आणि योग्य पावलं उचलली जावीत. त्यांना अधिक असुरक्षित गट म्हणून ओळख देऊन आणि सांप्रदायिक हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोरातले कठोर धोरण जारी करावे. राजकीय पक्षांनी आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी एकमताच्या आधारावर जाहीर वचन दिले पाहिजे की निवडणुकीपूर्वी आणि नंतर बळाचा वापर करून अल्पसंख्याक मतदारांना त्रास दिला जाणार नाही, दडपलं जाणार नाही किंवा त्यांचा छळ केला जाणार नाही. त्याचबरोबर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे बांगलादेशातील उरलेल्या 8% लोकांनी म्हणजेच 1,13,00,000 लोकांनी निवडणुकीत एकी दाखवली तर चित्र बदलू शकतं का? यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.